प्रेझेंटी मार्क करा सर्वांनी. ओके. थर्ड स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण सिमेट्री हा लेसन चालू केलाय तुमचा, राईट? त्यामध्ये पेज नंबर 47 वरच्या या डायग्राम्स तुम्ही काढल्या होतात आणि त्या डायग्राम सिमेट्रिकल आहेत की नॉट सिमेट्रिकल आहे ते लिहिलं होतं, बरोबर? बघा, जेव्हा तुम्हाला आकृती दिली असेल आणि त्यामध्ये मध्ये तुम्ही लाईन ड्रॉ करून जेव्हा त्या आकृतीचे दोन्ही समान भाग होत असतील, जर तुम्ही तो पेज फोल्ड केला तर एकावर एक पडणारा भाग जेव्हा सारखा असेल तेव्हा त्या आकृतीला तुम्ही सिमेट्रिकल असं म्हणायचं आहे. यामध्ये सर्कल दिलाय. सर्कल हा मधी लाईन मारतो आपण जेव्हा सर्कलवर, तेव्हा पेपर फोल्ड केल्यावर तो एकावर एक पडणार ना? येस. थर्ड स्टँडर्ड सांगा. येस मॅम. येस. ए ही अशी फिगर आहे. ए हा असा लेटर आहे. त्याला पण जर आपण मधून लाईन मारली तर तो एकावर एक पडणार. पण जी तसा होईल का? जी ला दोन्हीकडे सारखं आहे का? Yes, G will be like that? No. Okay. Next. Determine whether the figures given below are symmetrical about any line or not. Put a tick below the picture if it is symmetrical and cross if it is not. आता इथे मला सांगा, यापैकी बटरफ्लाय हे सिमेट्रिकल असेल की नाही? नो. बटरफ्लाय विल बी सिमेट्रिकल ना, जर तुम्ही मधून त्याला येस. लाईन मारली तर? येस. नंबर टू नो. नो. येस. that hexagon षटकोन? नो. येस. 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 एल नो. 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 ओके. त्यानंतर इथे बघा, फॉर इच ऑफ द फिगर बिलो ड्रॉ अ लाईन अलॉंग which you would fold the figure to show that it is symmetrical. आता या फिगर्स आहेत त्या तुम्हाला सिमेट्रिकल दाखवायच्या आहेत. सगळ्या फिगर सिमेट्रिकल आहेत, पण त्या सिमेट्रिकल दाखवण्यासाठी तुम्ही कुठे लाईन ड्रॉ करणार ती तुम्ही करायची आहे. आता हा एरोप्लेन आहे. एरोप्लेनला मध्ये उभी लाईन जर ड्रॉ केली तर दोन्ही बाजू सारख्या होतील ना? येस. हा. स्टारला पण जर मध्ये उभी लाईन ड्रॉ केली तर दोन्ही बाजू सारख्या होतील. येस. आणि या 8 ला पण आपण मधून एक स्ट्रेट लाईन मारली उभी आणि त्याला फोल्ड केलं तर ते सारखं होईल. मग तशा लाईन तुम्ही ड्रॉ करा. इथे पिक्चर ड्रॉ करा जे सिमेट्रिकल आहे, त्याच्या खाली बरोबरच तिथे साइन द्या. कुठला? जी पेज नंबर 48. पेज नंबर 48 काढा. ही चित्र काढा वरची. हा क्वेश्चन लिहा. ओके, दिस क्वेश्चन फर्स्ट. ओके, हा क्वेश्चन लिहा. पिक्चर काढा. जी आकृती सिमेट्रिकल आहे तिच्या खाली बरोबरच साइन द्या. जी नाही तिच्या खाली क्रॉसचं साइन द्या. आणि या आकृत्या काढा आणि याच्यामध्ये मध्ये लाईन ड्रॉ करा. अशी लाईन जेणेकरून तुम्ही त्या आकृतीचे 2 भाग करून तिला फोल्ड करू शकता. ओके, समजलं थर्ड स्टँडर्ड? नोटबुक मध्ये येस. मॅम. येस. पेज नंबर 48 इन द नोटबुक दिस 2 क्वेश्चन. हे दोन्ही क्वेश्चन. ओके. मॅम वही मध्ये लिहायचे ना? येस येस येस. समजलं काय करायचं आहे थर्ड स्टँडर्ड? टीचर. श्रेया, स्वराज, सार्थक, कुशल, अंडरस्टूड? भाविका? पेज नंबर 48. आणि झाल्यावर मला सांगायचं आहे. नाव फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड लास्ट लेक्चरला आपण तुमचे ऍडिशनचे प्रॉब्लेम पाहिले होते. येस, ऍडिशनचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले होते. नाव सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन आपण सबट्रॅक्शन ऑलरेडी केलेलं आहे.
कॅरी ओव्हर करून पण तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता, राईट. मग आता एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे आणि बाकीचे तुम्ही करणार आहात. फर्स्ट पेज नंबर 48, थर्ड स्टँडर्ड वेट. थर्ड स्टँडर्ड साठी पण पेज नंबर 48च. हा, fourth standard, take out your page number 48. Fourth standard, you also take out your page number 48. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम कोण रीड करणार? टीचर, येस. मी आता जॉईन झाले, मी आता शाळेमधून आले, मला समजलं नाही. ओके, इथे आकृती सममितीकार नाही ते लिहायचं आहे आपल्याला. जी आकृती सममितीक असेल तिच्या खाली बरोबरचं चिन्ह काढायचं आहे, जी नसेल तिच्या खाली चुकीचं चिन्ह काढायचं आहे. आणि या प्रश्नात मध्ये लाईन ड्रॉ करायची आहे, जशी इथे केले ना, इथे कशा मध्ये लाईन ड्रॉ केल्यात, ओके, तशा या डायग्राम मध्ये लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण ही पिक्चर, हे जे आकृत्या आहेत त्या फोल्ड करू तेव्हा त्या एकावर एक पडतील आणि त्या सममितीक आहेत असं आपल्याला दिसेल. ओके, भाविका समज प्रश्न करायचे आहेत. येस भाविका, अंडरस्टूड? येस टीचर. ओके, फोर्थ स्टँडर्ड, चला हा प्रॉब्लेम वाचून दाखवा मला. फर्स्ट प्रॉब्लेम कौन पढ़ेगा? यस आर्या. स्पर्श. Yes, teacher. Abdul अब्दुल. Abdul had 720 beads, beads, बीड्स beads. म्हणजे मणी. He sold 648 of them. How many beads does he have left? ओके, काय सांगितलं आहे यामध्ये? अब्दुलकडे किती बीड्स होते? 720, 720 होते, आणि त्याने किती विकले त्यामधले? 648, 648. बघा आता, मग काय करणार आपण याच्यासाठी? सबट्रॅक्शन की ऍडिशन? सांगा. Subtraction. येस. ओके, कोण हेल्प करणार मला? Me. ओके, स्पर्श माइक ऑन कर. Yes, teacher. काय करायचं आता इथे? 0 0. मधून 8 मायनस होईल का? No. मग टू मग काय जवळशी करू? टू कट करायचा आणि त्या जवळशी 1 घ्यायचा. 1 घेतला, तिथे वरती झाले 10, 10, 8. 10 10 मायनस आणि 8. 8. 10 minus 8, 2. ओके, आता 1 मधून पण 4 जाणार नाही, मग काय करायचं? 7 जवळशी 1 घ्यायचं, 7 ला कट करायचा, 7 च्या वरती 6, 11, 11 मधनं 4 गेले, राहिले 7. 6 मायनस 6. 6 minus 6, 0. येस, मग अब्दुलकडे आता किती बीड्स राहिले? 72. येस. ओके, समजलं कसं सॉल्व्ह करायचं आहे? चला, पहिल्या टीचर. प्रॉब्लेम नंबर 1 लिहा. चला पटकन, प्रॉब्लेम नंबर 1 लिहा. अब्दुल हॅड, मराठीवाल्यांनी मराठीतून लिहा. Abdul had 720 beads. He sold 648 of them. How सर, many beads does he have left? Yes, Arya? पेज नंबर कितना है? 48. चला लिहा पटापट.
टीचर हमें बनाकर लिखना है। यस, डायग्राम निकालना है, फिर उसके नीचे लिखना है सिमेट्रिकल है या नहीं, राइट और रॉन्ग का साइन देना है। वेदांग, वेदांग इज हियर। कोणाकोणाचं स्कूल चालू झालं आज? टीचर आमचं टीचर आमचं आमचं स्कूल टीचर आमचं पण झालं आजपासून. म्हणजे मराठी मीडियम वाल्यांचं चालू झालंय ना? येस टीचर. आजपासूनच टीचर झालं ना? आमच्या स्कूलचं माझा पण. टीचर येस म्हणून येस, समजलं. येस येस, समजलं मला तुमचा टाइम मगाशीच सांगितलंय. समजलंय. मनोदय थर्ड फोर्थ दोन्हीचा टायमिंग समजलंय. चला पटकन कंप्लीट करा फर्स्ट प्रॉब्लेम. टीचर सगळे सोडवायचे? नाही, पहिला फक्त. ओके. क्वेश्चन पण लिहायचे येस येस, नाही नाही नाही, क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहा. म्हणून सांगते, पहिल्यांदा क्वेश्चन लिहा, मग जे आन्सर सॉल्व्ह केलंय ते मी दाखवते. पहिल्यांदा क्वेश्चन लिहा, नंतर कसं समजणार तुम्हाला? टीचर कंप्लीट. ओके. टीचर कंप्लीट. सॉल्व करा. टीचर नो. टीचर येस. लास्टला अब्दुल कडे 72 मनी राहिले एवढं हा लिहायचंय ना? हा, हे लिहायचं आहे. हा, प्रत्येक वेळी असं लिहायचं आहे. इंग्लिश मीडियम वाले लिहिणार अब्दुल हॅव लेफ्ट 72 बीट्स. ओके, सगळ्यांनी लिहायचं आहे, कारण जे वर्ड प्रॉब्लेम असतात त्याचा अर्थच असा होतो की तुम्हाला जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता तेव्हा ते वर्ड मध्ये आलं पाहिजे. ओके, इंग्लिश मीडियम वाले लिहिणार अब्दुल हॅव लेफ्ट 72 बीट्स विथ हिम. ओके, ओके, चला कंप्लीट झालं असेल तर सेकंड प्रॉब्लेम लिहा, मग आपण सॉल्व्ह करूया. ज्यांचं झालंय त्यांनी सेकंड प्रॉब्लेम लिहा. चला कंप्लीट. ओके, राइट डाउन द सेकंड प्रॉब्लेम. टीचर सेकंड पण लिहायचे आहे? हो हो, सेकंड लिहा. टीचर ओके, कंप्लीट. सेकंड लिहा, मग आपण सॉल्व्ह करूया. टीचर पेज नंबर 48.
कम्प्लीट. टीचर कम्प्लीट. ओके. थर्ड स्टँडर्ड सार्थक हॅज डन. ओके. बघा काय आहे सेकंड प्रॉब्लेम. जोसेफ बॉट टेबल्स वर्थ ₹6,350 and chairs worth ₹3,800. How much more did the tables cost than the chairs? ओके. कार्तिक मराठीमध्ये वाचून दाखव प्रॉब्लेम. सगळ्यांनी नीट ऐका. जोसेफने 6,350 रुपयांची टेबले आणि 3,800 रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला? चला आता सॉल्व करूया आपण. बघा किती घेतले आहेत. टेबल्स किती रुपयाचे घेतले आहे. सी जोसेफने 6,350. ओके 6,350 6,350 रुपीजचे टेबल्स विकत घेतले आहेत. आणि चेअर किती घेतले आहे. 3,800 बरोबर. आणि विचारलं आहे आपल्याला की हाऊ मच मोर डिड ही कॉस्ट फॉर टेबल दॅन चेअर. चेअर पेक्षा त्याला टेबलला किती पैसे जास्त मोजावे लागले. यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सबट्रॅक्शन. चला सॉल्व करा पटकन. चला सॉल्व करा आणि मला आन्सर सांगा. कम्प्लीट टीचर. ओके. सांग कोणाचं झालंय कम्प्लीट. सांगा मला. टीचर व्हॉट विल बी द आन्सर. ओके कार्तिक सांग आन्सर काय आलं. 2,550. टीचर येस. कम्प्लीट. ओके चला आता आन्सर काढा. सोबत सॉल्व करूया आपण. 0 - 0 0. 0. 5 - 0 5. 5. We cannot minus the 8 from 3 na. So what we will do over here? We will take 5. 13. 13 टीचर. 13 - 8 5. 5. आणि इथे 1 घेतला होता म्हणून हा 5 होणार. मग 5 - 3 2. मग तुमचा आन्सर आलाय 2,550. सगळ्यांचा आन्सर आलाय हे. हो टीचर. येस. चला मग वर्ड मध्ये लिहा. वर्ड मध्ये काय विचारलं आहे तुम्हाला. द टेबल कॉस्ट. चला इंग्लिश मीडियम वाल्यांनी लिहा. द टीचर कुठं? टेबल कॉस्ट. सेकंडचा वर्ड मध्ये आन्सर देते मी. ते लिहा. 2,550 नाही इंग्लिश मीडियम. तुम्हाला पण देते थांबा. मोर दॅन शेअर. तुम्ही लिहा जोसेफला टीचर मी सांगू. टेबलांसाठी टीचर मी इंग्लिश मध्ये मराठी मीडियम वाले मराठी मध्ये लिहितील. टीचर कम्प्लीट. ओके चला पटापट लिहा. ज्यांचं राहिलंय त्यांनी. टीचर थर्ड सोडवायला घेऊ.
वेट थांबा जरा. लेक्चर कंप्लीट. ओके झालं. चला आता बघा. दीक्षा तुझं पण स्कूल होतं का? नाही टीचर आज मीटिंग झाली शाळेतली. ओके चला थर्ड बघा. Raghavram bought seeds worth rupees 3,587 and fertilizers worth rupees 4,655. ओके राघवरावांनी सीड बियाणे किती रुपयाची विकत घेतली? 3,587 आणि खते किती रुपयाची विकत घेतली? फर्टिलायझर 4,655. हाऊ मच मोर दॅन द सीड्स डिड द फर्टिलायझर कॉस्ट? मग त्यांना खते ही बियाणांपेक्षा किती महाग पडली ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम बघा. द रीडिंग ऑफ द इलेक्ट्रिसिटी मीटर इन निशाज हाऊस वॉज 03452 on the 1st June. On the 1st of July it was 03531. How many units of electricity were used in June? इथे मी 03531 असं का वाचलं? कारण ते फॉर्मॅट बघा. तुम्ही कधी तुमचं मीटर पाहिलाय का? इलेक्ट्रिसिटीचा मीटर, लाईटचा मीटर पाहिलाय? त्यामध्ये असं बॉक्स मध्ये वेट थांबा रे, सगळे समजावून घ्या आधी मग लिहा सगळं. त्या मीटर मध्ये अशा प्रकारे बॉक्स मध्ये येतात नंबर. बोलताना तुम्ही काय म्हणणार? 3,452, 3,452. ओके मग याचं सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर फिफ्थ आहे. In a census taken in 2001, the population of village was 62,947. 2001 मध्ये जेव्हा जनगणना केली तेव्हा गावाची लोकसंख्या होती 62,947. The census of the year 2011 listed the population as 74,405. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 405 एवढी झाली. हाऊ मच डिड द पॉप्युलेशन इन्क्रीज इन द मीन टाइम? मग तेवढ्या वेळात लोकसंख्या कितीने वाढली ते तुम्हाला काढायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार? 74,405 मायनस 62,947. ओके तिन्ही समजलेत काय करायचं आहे तुम्हाला? हॅव येस. यू अंडरस्टूड? चला सुरुवात करा. तिन्हीच्या प्लस तिन्ही मायनस. एव्हरीथिंग विल बी मायनस. सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना अरे आपण. येस. चला पेज नंबर 48 ऑल 3. नीट क्वेश्चन लिहा. घाई कोणीच करायची नाही. थर्ड स्टँडर्ड पे अटेन्शन ओव्हर हियर. थर्ड स्टँडर्ड झालंय का? थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचं? नो टीचर. नो टीचर. स्वराज, कुशल, नो टीचर. सार्थक completed ना? Madhura, Shreya and Bhavika, do it fast. कंप्लीट टीचर. ओके मधुरा डन. श्रेया, भाविका पटकन पटकन करा. चला आपल्याला पुढचा पाठ घ्यायचा आहे. आता नेक्स्ट तुमची ओरल होईल ना मराठी आणि इंग्लिशची. जे नेक्स्ट लेक्चर असतील त्यानंतरचे मराठी आणि इंग्लिशचे जे लेक्चर होतील त्यासाठी आपण काय करणार आहोत? जो तुमचा सेमिस्टर फर्स्ट ला झालेला आहे पार्ट तो तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचा आहे. आपण सगळा पुढचा पार्ट शिकवायला घेणार आहोत. कारण तुमच्या 4-4 स्टँडर्डचं असतं. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम इंग्लिश मीडियम, फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम इंग्लिश मीडियम, बरोबर. आपल्याला 4-4 बुकचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे आपला सिलेबस मागे राहील. मग सेकंड सेमिस्टर पर्यंत आपला सिलेबस कंप्लीट होणार नाही. तर फर्स्ट सेमिस्टरचा आता तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळे इंग्लिश आणि मराठीचा फर्स्ट सेमिस्टरचा जेवढा सिलेबस झालेला आहे तेवढा तुम्ही मला नंतर सांगायचा. ओके मग आपण पुढचं शिकवायला घेऊ. जे सेकंड सेमिस्टर आता स्कूलमध्ये जी सुरुवात करतील ते आपण डायरेक्टली शिकवायला घेऊ. ओके फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मिडियमचं स्पर्श सांगणार. मी सांगून ठेवते. जेव्हा मी विचारेन तेव्हा तुम्ही मला सांगायचं आहे. तुम्ही
काढून ठेवा. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम स्पर्श, तू इंग्लिशचा आणि मराठीचा सिलेबस मला सांगणार. ओके. त्यानंतर 4th स्टँडर्ड मराठी मीडियम कार्तिक तू सांगणार. येस कार्तिक. 3rd टीचर. स्टँडर्ड, आता मी काय बोलते ऐकलं की नाही? सेमिस्टर 2 चा म्हणजे सामायिक परीक्षा पहिली तर तुमची झाली. दुसऱ्या सेमिस्टर पासून तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचे कोणते धडे आहेत आपण तेच डायरेक्ट शिकवायला घेऊया. कारण आपला सिलेबस खूप मागे राहिलाय, त्यामुळे आपण मागचं न शिकवता जे तुम्हाला आता विचारणारच नाही परीक्षेत, जे धडे विचारणार आहेत ते शिकवायला घ्यायचे आहेत. मग आता तुमचं मराठी आणि इंग्लिश पहिल्या परीक्षेला कितपर्यंत झालंय ते तू मला सांगणार. ओके. येस कार्तिक. ओके टीचर. हा सध्या नाही, तुम्ही काढून ठेवा बुक मध्ये, नंतर मी विचारेन तेव्हा सांगा. सार्थक, सार्थक 3rd टीचर. स्टँडर्ड इंग्लिश मीडियम यू आर गोइंग टू टेल मी येस टीचर. किती सिलेबस झाला आहे पहिल्या एक्झामला तो. ओके. किती स्कूलमध्ये पहिल्या एक्झामला किती सिलेबस होता, लाईक इंग्लिशचा किती होता, हिंदी आणि मराठी. ओके. येस टीचर. लँग्वेजचा. आणि 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम स्वराज, स्वराज तुमची परीक्षा झाली का सेमिस्टरची? स्वराज येस. सामायिक परीक्षा झाली तुमची पहिली? येस मॅम. हा. मग त्याच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला मराठी आणि हिंदी मध्ये किती सिलेबस होता ते तुम्हाला सांगायचं. ओके. येस मॅम. हो आत्ता नाही, थोडं 4-5 दिवसांनी जेव्हा मी विचारेन, पण तुम्ही तोपर्यंत सगळं काढून ठेवा की कितपर्यंत झालंय, तिथे मार्किंग करून ठेवा. आणि मग नंतर मी तुम्हाला विचारल्यावर तुम्हाला लगेच पुस्तक दाखवल्यावर समजलं पाहिजे की हे आपलं झालंय. ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुमच्या स्टँडर्डचं तुम्ही मला सांगणार आहात. स्पर्श सांगणार आहे 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, 4th स्टँडर्ड मराठी मीडियम कार्तिक सांगणार आहे, 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम सार्थक सांगणार आहे आणि 3rd स्टँडर्ड मराठी मीडियम स्वराज. ओके. येस. आणि ज्या पोयम शिकवल्यात काल त्या सगळ्यांनी अभ्यास करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आलेत ना, तुमची मराठी आणि इंग्लिशची ओरल एक्झाम होणार आहे पोयमची. सगळ्यांनी अभ्यास करा पोयमचा. श्रेया हुआ है आपका अभी लिख के? श्रेया भाविका झालंय का? टीचर कंप्लीट. येस सार्थक बेटा श्रेया भाविका चला. येस श्रेया हुआच. चलो आता आपण नवीन टॉपिक घेऊया, क्लोज्ड फिगर अँड ओपन फिगर. येस चला गुड. सगळ्यांचं झालंय. नवीन टॉपिक घेऊया. चला लिहा बुक वर लिहा, क्लोज्ड फिगर्स ओपन फिगर्स. तुम्हाला काय आहे मराठीमध्ये, त्याला काय म्हटलं जातं? बंदिस्त आकृती म्हटलंय का स्वराज? सांगा मला. टीचर क्लोज म्हणजे बंद, ओपन म्हणजे उघडा. येस सार्थक, बट मराठीच्या टेक्स्टबुक मध्ये त्याची नावं वेगळी दिली जातात, म्हणून मी त्यांना विचारते. हा सांग. क्लोज म्हणजे बंदिस्त, हा तेच ओपन विचारते म्हणजे मी, खुले. बंदिस्त आहे का? येस. मग तुम्ही मराठीतून लिहा नाव. मी इथे लिहायची गरज आहे का? नो ना? नो. ओके चला लिहा. बघा आता, बघा आता एक एक्झाम्पल आपण बुक मधनं बघूया. ही आकृती बघा. इथे तुम्हाला घर दिसतंय. या घराचा गेट पहिल्या आकृतीत काय आहे? बंद आहे ना? बंद. हा. आणि दुसऱ्या आकृतीत उघडे. ओपन. उघडा आहे, ओपन आहे. येस. ओके. मग काही आकृत्या बंद असतात तर काही आकृत्या खुल्या असतात, उघड्या असतात. सम फिगर्स आर क्लोज्ड while some figures are open. बघा 4 आणि 5 इक्वेशन पण लिहायचे. सगळे लिहायचे आहेत. ओके.
ही एक आकृती आहे, त्यानंतर ही एक आकृती आहे. तुम्ही नीट काढा. आणि ही एक आकृती आहे. हा काढा माझ्यासोबत. या सगळ्या काय आहेत? क्लोज्ड आहेत, बंद आहेत ना. या तुम्हाला कुठून ओपन दिसतायत का? नो नो नो. नो या काय आहेत? क्लोज्ड आहेत, बंदिस्त आहेत, बरोबर. त्यानंतर इकडे बघा, ही एक आकृती आहे, ही एक आहे. आता ह्या आकृत्या बघा, या कशा आहेत? या क्लोज आहेत का? नो नो, दे आर ओपन. ह्या ओपन काय आहेत? ओपन आहेत, खुल्या आकृत्या आहेत. ओके. मग जे बंद असतात त्यांना क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त आकृती म्हणायचं, आणि जे ओपन असतात, खुले असतात, त्यांना खुले आकृती किंवा ओपन फिगर म्हणायचं. समजलंय? चला डायग्राम काढा पटापट. पटापट पिक्चर्स काढून घ्या. क्लोज्ड आणि ओपन लिहा. Teacher Karthik also complete. ओके. कंप्लीट. कंप्लीट. ओके वेट. चला Complete. थर्ड स्टँडर्ड आता इथे बघा. इथे तुम्हाला फाइंड द ओपन अँड क्लोज फिगर्स फ्रॉम द गिवन बिलो. इथे काही आकृत्या दिल्या आहेत, त्या काढायच्या. ओपन आहे की क्लोज आहे ते लिहायचं. पेज नंबर 49. पेज नंबर 49 वर हा प्रश्न दिसतोय. फाइंड द ओपन अँड क्लोज फिगर फ्रॉम द गिवन बिलो. आकृती काढा आणि खाली बॉक्स करा. बघा असं. तिचा माझा नाही झाला. आय एम टेलिंग थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड जर ही तुमची आकृती आहे तर खाली बॉक्स काढा आणि यामध्ये क्लोज, ओपन, क्लोज असं काय असेल ते लिहा. जी आकृती क्लोज असेल तिच्या खाली क्लोज लिहा, बंदिस्त लिहा. समजलंय? पेज नंबर आहे तुमचा 49. हे बघा, हा प्रश्न लिहा, आकृत्या काढा आणि खाली बॉक्स मध्ये लिहा ओपन आहे की क्लोज आहे. येस सार्थक? समजलंय? सार्थक, स्वराज, वेदांग, भाविका, मधुरा, श्रेया, समजाय? अरे सांगा पटकन. येस. टीचर. ओके चला स्टार्ट रायटिंग. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांचं कंप्लीट झालंय. आर्या, कोणतं चालू आहे तुझं? टीचर नो कंप्लीट. माझं पण Teacher फोर्थ. complete. टीचर माझं कंप्लीट झालंय. ओके, ज्यांचं झालं नाही त्यांनी पटकन करा, त्यानंतर मी आन्सर सांगेन तुम्हाला. ज्यांचं झालंय त्यांनी परत एकदा आन्सर चेक करून बघा. घाई करायची नाही. ज्यांचं झालंय त्या कंप्लीट झाला असेल तर चॅटबॉक्स मध्ये लिहा. ज्यांच्यावर थांबलो आहोत त्यांनी पटापट लिहा चॅटबॉक्स मध्ये झाल्यावर.
ज्यांचं झालंय त्यांनी क्रॉस चेक करा. यस श्रेया, कंप्लीट हो चुका है तो आपको आगे वाला बोला गया है वो करना है. पेज नंबर 49. ये जो फिगर है क्लोज एंड ओपन ड्रॉ करके नीचे लिखना है. फिगर क्लोज है या ओपन है. चला पटकन करा सगळ्यांनी. 4th स्टँडर्ड झालाय का आर्या? टीचर वो भी हो गया. वो भी हो गया. ओके, वेरी गुड. टीचर कंप्लीट. ओके चला. 4th स्टँडर्ड आता आपण जस्ट अ सेकंड. चला तुमच्या प्रॉब्लेम्स चे आन्सर्स पाहूया आपण. सी प्रॉब्लेम नंबर 3. 4655 मायनस 3587. सगळ्यांनी आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला बघू द्या मला कोणाकोणाचं राईट आलंय, कोणाकोणाचं रॉंग झालंय. 4th स्टँडर्ड, चौथी. येस, चला लिहा पटापट. मी नंतर सांगणार सगळं कोणाचं बरोबर आहे, कोणाचं रॉंग झालं. येस. Yes, Aradhya, Karthik and Sparsh, right. Sayog also right. Not Aradhya, sorry. Diksha. चला बाकीचे काय करताय? तन्वी, आर्या लिहिलंय की नाही तुम्ही? Yes, 1068. Next. Next was 3531 minus 3452. याचा आन्सर काय लिहिलं? येस, राईट कार्तिक. फक्त 79 लिहिलं तरी चालेल. येस, व्हेरी गुड. बरोबर आहे आन्सर सगळ्यांचा. फिफ्थ होतं 74,405 मायनस 62,947. चला याचा आन्सर काय आला सांगा मला. व्हेरी गुड कार्तिक. यस, स्पर्श ऑल्सो हैज रिटन गुड. ब्रेक स्नेहा होतो. का भी राइट है. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज सगळ्यांना नीट येतोय का? यस टीचर. यस मॅम, क्लिअर येतोय. यस टीचर, क्लिअर येतोय आवाज. आर्या, देर इज समथिंग आवाज रॉंग विथ क्लिअर युअर येतोय. नेटवर्क. आर्या, तुझ्या नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल. ओके, चेक कर एकदा. चला, 4th स्टँडर्ड तुमचे हे सगळे प्रॉब्लेम राईट आले आहेत. नेक्स्ट आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मिक्स प्रॉब्लेम आहेत. कंप्लीट. येस वेदांग, वेट. वेदांग, कुशल, कंप्लीट. वेट. येस कुशल, वेट. बघा आता तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मिक्स प्रॉब्लेम आहे.
कधी तुम्हाला ऍडिशन करावं लागेल तर कधी सबट्रॅक्शन करावं लागेल. पहा पहिला प्रॉब्लेम पहा. रोहन स्पेंट 27,658. कोणीही लिहिण्याची घाई करू नका, आधी ऐकून घ्या नीट. फॉर परचेसिंग कम्प्युटर and 16,478 on a printer and a scanner. ओके, रोहनने काय केलं, कम्प्युटर घेण्यासाठी 27,658 रुपये घालवले आणि प्रिंटर आणि स्कॅनर घेण्यासाठी 16,478 रुपये घालवले. ओके, आता बघा, पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द गुड्स कॉस्ट एक्स्ट्रा. आणि पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट साठी या ज्या वस्तू घेतल्या त्याला जास्त अजून एक्स्ट्रा पैसे मोजावे लागले. रोहनने टोटल किती पैसे घालवले? 47,000. हाऊ मच डिड ही स्पेंड ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट? पण आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट वर किती पैसे घालवले ते दिलं नाही, ते आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी तुम्ही काय करणार पहा. कोणीही घाई करू नका, प्रॉब्लेम लिहायचा आहे, आधी समजून घ्या. बघा, पहिल्यांदा सांगा कम्प्युटर कितीला घेतलेला आहे? 27. थर्ड स्टँडर्ड थोडा वेळ. 27,658. येस. आणि प्रिंटर अँड स्कॅनर कितीला घेतलेला आहे? 16,478. येस. आणि टोटल किती आहे? टोटल किती पैसे द्यावे लागले त्याला? 47,000. बरोबर. आता बघा, येस टीचर. ओके, हे आहे लक्ष द्या, ही आहे कम्प्युटरची प्राइस, ही आहे प्रिंटर आणि स्कॅनरची प्राइस, आणि ही आहे टोटल प्राइस. आपल्याला सांगितलं आहे ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंग साठी त्याला किती पैसे द्यावे लागले असतील. मग बघा काय करायचं आपण. कम्प्युटर आणि त्यांनी कम्प्युटर पण घेतला, त्याने प्रिंटर पण घेतला आणि त्याने स्कॅनर पण घेतला. बरोबर. मग या दोघांची आपण करणार ऍडिशन. 8 + 8, चला बोला पटापट. 8 + 8 16. 16. 7 + 5 + 1 13. 13. 6 + 4 + 1 30. 6 + 4 + 1. एवढा वेळ घेतात का? चला, हे आहे तुमचा आन्सर. त्याने किती पैसे घालवलेत कम्प्युटर आणि प्रिंटर मिळून? 44,136. 44,136. ओके, हे त्याचे झाले फक्त कम्प्युटर, प्रिंटर आणि स्कॅनरचे पैसे. ओके, त्यानंतर आता त्याला 47,000 त्याने दुकानदाराला दिले, कारण कम्प्युटर आणि प्रिंटर स्कॅनर घरी आणण्यासाठी पण त्याला पैसे मोजावे लागले. मग ते तुम्ही कसे काढाल सांगा मला. सांगा काय करू आता मी. सबट्रॅक्शन. कोणाचा करू? कोणाचा कोणाचा? हा, 4,136 त्याचा 47,000चा. येस. या 47,000 मधून मी 44,136 रुपीज मायनस करणार, आणि इथे जे आन्सर येईल ते असेल माझं जेवढे पैसे रोहनला द्यावे लागले वस्तू घरी आणण्यासाठी, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टिंग साठी जेवढे पैसे द्यावे लागले ते मी इथे लिहिणार. मग करा चला कॅल्क्युलेशन करा. कोण करणार हेल्प? चला पटकन. Who will help me in this? आवाज येतोय का? येस, सांगा पटकन. इथे काय घेऊ? 10. येस स्पर्श. स्पर्श, आवाज येतोय का माझा? सांगा एकदा. येस. 4. ओके, मग कोण हेल्प करणार बोला पटापट.
कार्तिक, चला बोला मी पटकन. हा बोल. 10 minus 6 10 6 4. 4. आता इथे काय करू, इथे ऑलरेडी 9 झाला असेल बरोबर. येस. येस. हा मग त्याला आपण काय करायचं, 19 राईट. 19 करायचं ना येस. त्याला. नो नो नो, सॉरी सॉरी, वी येस. कॅनॉट डू इट 19, कारण 9 मधून 3 जाणार. 9 minus 3 येस. 9 minus 3 6. येस. आणि इथे पण आपला 9 होईल, कारण आपण इकडे 1 घेतलेला आहे त्याच्यातून बरोबर. मग 9 minus 1 8. 8. 8. 7 minus 4 7 minus 4 4. 3. 4 minus 4 4 minus 4 8. 0. येस. मग आता तुमचा आन्सर टॅली करा. आन्सर बरोबर आहे ते टॅली कसं करायचं आपण, या 44,136 ला 3,864 ने ऍड करायचं. ओके. 6 plus 4 will be 10. Again 6 plus 4 will be 10 and 8 plus 2 will be 10. 4 8 4. Yes, it's 48. Sorry, it's 48,000. I think something is getting wrong. Wait. Wait. आपल्याला काय सांगितलं आहे, आपण एकदा टॅली करून बघूया. चला मला पटापट नंबर सांगा. येस. 48,000 मधून किती मायनस करायचे होते आपल्याला. जस्ट अ सेकंड. एकदा क्लॅरिफाय करूया आपण. कम्प्युटर आणि याची प्राइस सांगा मला. कम्प्युटर आणि प्रिंटरची मिळून प्राइस किती होती. येस. आवाज येतोय का माझा. Yes, teacher. हा, कम्प्युटर आणि प्रिंटरची प्राइस सांगा किती होती. Teacher, मी सांगू. हा सांग. 20,700. नो नो, 27,658 होती ना. ओके, आय विल चेक. Yes, teacher. 27,658 आणि 16,478. येस येस, आपला आन्सर राईट आहे. 47,000 मधून आपण आपले 44,136 मायनस करणार आहोत. 47,000 मायनस 'चला कॅल्क्युलेशन करा. प्रॉब्लेम लिहून घ्या तुम्ही तोपर्यंत. चला प्रॉब्लेम नंबर 1 लिहा. चला, आय विल हेल्प यू टू सॉल्व.
आपला जे अर्धा आन्सर आला आहे 44,136 तिथपर्यंत लिहून घ्या. चला तुम्ही प्रॉब्लेम लिहा, नंतर आपण पुन्हा सॉल्व्ह करूया. चला पटकन लिहिताय ना सगळे. चला मग मी नंतर आन्सर दाखवते तुम्हाला. काय केलंय रोहनने, कम्प्युटर आणि प्रिंटर कितीला घेतला 27,658 बरोबर. आणि त्याने प्रिंटर अँड स्कॅनर कितीला घेतला 16,478. आता आपल्याला काय सांगितलं आहे की टोटल किती आहे, टोटल किती लागले त्याला, बरोबर. पुन्हा आपण हे सॉल्व करूया. 47,000 मायनस 44,136. ओके. चला पटापट करा, हे आन्सर मला सॉल्व करून दाखवा. टीचर कंप्लीट. प्रॉब्लम लिख के हो गया? यस स्नेहा, फर्स्ट प्रॉब्लम लिख के हो गया? यस. ओके चलिए इसको सॉल्व करेंगे हम. यहाँ पे हम लेंगे 10, क्योंकि 0 में से तो 6 माइनस नहीं हो सकता, राइट. सो इट विल यस. बी 10. 10 माइनस 6 4. तो यहाँ पे 9 हो जाएगा. 9 माइनस 3 इज 6. यहाँ पे हो जाएगा आपका फिर से 9. 9 माइनस 1 इज 8. यहाँ पे हो जाएगा आपका 6. 6 minus 4 will be 2 and 4 minus 4 will be 0. So ये आपका आंसर होगा 2864. ओके. यस टीचर. यस लिखिए सब लोग. चलो सगळ्यांनी लिहा. अशा प्रकारे जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सबट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्ही करायचं असेल तर कशा प्रकारे सॉल्व्ह करणार ते समजलंय का? थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड सांगा पटकन. यस टीचर. यस. लिहून झाला असेल तर तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. आपण इथेच थांबणार आहोत आज. लिहून झालाय तो क्लास लिव्ह करू शकतो. थर्ड स्टँडर्ड जर तुमचं झालं असेल तर बाय बाय यू टीचर. कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय. लिहून बाय झाल्याशिवाय बाय क्लास टीचर. लिव्ह करायचा नाही. पहिल्यांदा कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चरला मी तुमचं बुक चेक करणार बिकॉज आज आपल्याला वेळ नाही. ओके. बाय मॅम. बाय 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 टीचर. बाय बाय.